तर जगभरातील गरीब देशांमधील अन्नधान्य टंचाई दूर करण्यासाठी भारताने सुमारे 2 लाख टन तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात FCCI आणि WFP या संघटनांमध्ये करार देखील झालेला आहे। आफ्रिकी देशातील अन्नधान्य टंचाई दूर करण्यासाठी भारत जो आहे तो 5 वर्ष तांदूळ निर्यात करणार आहे। या तांदूळापैकी 25% तुकडा तांदूळ असणार आहे। तर अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी कार्यकर्त्यांकडून अभियान सुरू करण्यात आले। बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरातून जे आहे ते अभियानाला सुरुवात झाली आहे। सहकारी संस्थांच्या माध्यमातून ठराव करून चौकशीची मागणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मागणीचं पत्र राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री तसंच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं। सत्य असेल, आदरणीय दादांचा जो घातपात आहे अशी जी लोकांच्या मनामध्ये संभ्रमाची आणि शंकेची जी आता सध्याची अवस्था आहे आणि हे सगळं परिस्थिती पाहता त्याला कुठेतरी दुजोरा मिळतो आहे, तसं नसेल तर त्यांनी निपक्षपातीपणे तात्काळ याची चौकशी करून लोकांसमोर ह्या बाबतीतली सगळी वस्तुस्थिती लवकरात लवकर सामोरं यावी अशी आमची या निमित्ताने मागणी आहे। तर संगमनेरमधील कवी अनंत फंदी नाट्यगृहाची प्रशांत दामले यांच्याकडून पाहणी करण्यात आली। नाट्यगृहासाठी 1000 कोटींचा निधी देण्याची गरज आहे अशी मागणी प्रशांत दामले यांच्याकडून करण्यात आली आहे। मागणीचा पाठपुरावा होतो पण फाईल अडकते असा मिश्किल टोलाही दामलेंनी लगावला। आत्ता आहेत म्हणजे आमचे आशिषजी शेलार आमचे अतिशय कलाप्रेमी आहेत। जोर लावला किंवा धक्का मारण्यासाठी खूप एक अशी इच्छाशक्ती लागते। ती इच्छाशक्ती थोडीशी कमी पडते असं मला वाटतं। तर मी दादांना विनंती करतो की तुम्ही आता जेव्हा भेटाल त्यांना सांगा साधारण 1000 कोटी तुम्ही आता अर्थसंकल्प आहे ना, माननीय मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प आहे वित्त खातं, तर त्यांना सांगा 1000 कोटी जरा बाजूला काढून ठेवा, कसे वापरायचे ते आपण चर्चा करून ठरवू शकतो। तर नाशिकच्या सिन्नरमधील 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता आहे। बेपत्ता मुलीच्या आईनं संग्राम जगतापांची भेट घेतली। पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याची मुलीच्या आईची तक्रार आहे। माझी मुलगी 15 दिवसापासून लापत्ता आहे। मी पोलीस स्टेशनला पण जाते, वारंवार मला उचलून द्यायला येतं, तू इथून गेली नाही तर तुझ्यावर खोटे आरोप करू आम्ही। मी गेले तर माझी कंप्लेंट पण सुईची घेत नाही। आणि तिथं ते आरिफ पठाण म्हणून मुलगा आहे ना, तिथं राहायला होता भाड्याने, हे 2 वर्षापासून चालू होतं, आता मला माहिती पडलं ते। आणि उद्या जर माझ्या मुलीला कमी जास्त झालं तर मी काय करू सर? मला कुणाची मदत नाही, मला नवरा नाही, काय नाही। मी हर्षल ताईची मदत करते, त्यांच्या पाया पडले, माझ्या ताई माझी एवढी पोर वाचवा म्हणून। आणि जवळजवळ 10 ठिकाणी आपण टीम पाठवलेली आहे। आज पण एक टीम बाहेर आहे आणि उद्या परत जसं लोकेशन मिळेल तसं आपला शोध सुरू आहे। लवकरच ती मुलगी मिळेल। काय प्रकरण आहे? एका मुलासोबत ती एक संशयित आहे आणि ते दोघं वेगवेगळ्या धर्माचे आहेत। तरी प्रायोरिटीने आम्ही लोक पाठवतोय आणि लवकरच मुलगी मिळेल। ज्या वेळेला हे 18 नसल्यापासून याला टार्गेट केलं जातं आणि 18 असल्यानंतर ज्यावेळेस ते गायब होतात असे कुठेतरी समोर येतात आणि मग आपल्याला सांगितलं तर नाही त्यांचं प्रेम प्रकरण होतं, पण प्रेम प्रकरण सुरू कधी झालं, ह्याचं वय काय होतं हे आपण तपासलं गेलं पाहिजे। म्हणून यालाच उल्लेख हा कुठंतरी आपल्याला लव जिहाद म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सिद्ध झालेले। आज देखील नाशिकच्या घटनेनंतर हे आपल्याला सिद्ध होतं की हे लव जिहाद, यालाच लव जिहाद म्हणला जातो आणि उद्या या पोलीस प्रशासन याला कुठेतरी ह्या लोकांना पाठीशी घालतं।